which is the tense of our discussion. Can you read my screen? Simple present tense. Simple present tense. And what is it denoting? काय दाखवत आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स? कोणत्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण विचार करत आहोत? What does it denote? Ownership. ओनरशिप इन प्रेझेंट. मग पहिली रचना कोणती असते आपली मागे शिकल्याप्रमाणे? कोणती असते? Which is our first construction? Tell me. It is already visible on the screen. Just you have to read. Affirmative. Affirmative. How will you say? How many groups will you make here? किती ग्रुप बनवाल तुम्ही वाक्यांचे? कारण आपल्याला सगळ्यांना समाविष्ट करायचं आहे. ज्यांच्याकडे एखादी गोष्ट असू शकते त्या सगळ्यांचा समावेश करायचा आहे. त्यासाठी किती ग्रुप कराल तुम्ही? एक की दोन? सांगा, तुम्ही सांगा, तुम्हाला समजलं पाहिजे हे. How many groups will you prepare? Am I audible? Yes, sir. मग बोला ना. किती ग्रुप बनवाल? One or two? सांगा ना, सगळं दिसतंय स्क्रीनवर तरी बोलत नाहीत तुम्ही. झोपेत आहेत का सगळे? जेवण जास्त झालंय? झाले का? 2 groups. 2 groups, करेक्ट. मग पहिला ग्रुप कोणासाठी? Have. have साठी, करेक्ट. आणि दुसरा ग्रुप? Has. करेक्ट, व्हेरी गुड. सांगा मग कोणाकडे काय आहे आणि कोणाकडे काय नाही? गो अहेड. याच्यानंतर येणारे शब्द कोणते असतील? हॅव नंतर किंवा हॅज नंतर? On phrase. काय शिकलो आताच आपण? कोणते शब्द असतील? Noun or noun phrase. करेक्ट, नाउन और नाउन फ्रेज. मग सांगा कोणतंही नाउन, कोणतीही नाउन फ्रेज, वाक्य तयार होईल. I have, we have, you have, they have, all have, these students have, those students have, a few students have, many students have, some students have. काय आहे सांगा पटकन, आपल्याला वेळ नाही एवढा. पटपट पटपट बोललं पाहिजे. सांगा की एखादं नाउन, नाउन फ्रेज. आपण नावं घेतो म्हणजे सांगा एक एक. यश रेपाळ, शंभूराजे देशमुख, आर यू हिअर? मेघा बुरुंगुळे, खुशी धोत्रे, दीप्ती मोरे आहेत का? शरीफ गरड. Yes, sir. मग Yes, बोला. sir. माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत सगळ्यापर्यंत? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मग बोला ना काहीतरी. काय आहे सांगा. I have a car. ओके, ठीक आहे. कार आहे. ओके, तेच आपण खाली पण घेऊया. इट हॅज अ कार. नाउ म्यूट युअरसेल्फ. ओके. आणि मराठी अर्थ कसे असतील सांगा. आय हॅव अ कार.
I have a car. सांगा ना पटपट, याच्यामध्ये काय आहे का न सांगण्यासारखं, अवघड आहे का? I have a car, we have a car, you have a car. Tell fast. A lot of constructions are waiting for us. Remaining boxes, remaining tenses, remaining constructions. If we go with your speed, then it is not possible. Go ahead fast. Should I take names again? ऋतुजा कालेल, श्रुती काळा, केनी संतानी, वैष्णवी कुलकर्णी, ऋतुजा माने. Are you there, ऋतुजा माने? Yes, sir. मी काय बोलतोय ते कळतंय? Yes, sir. हा, मग बोला ना काहीतरी. काय अर्थ आहे आय हॅव अ कार? माझ्याकडे कार आहे. संपलं, माझ्याकडे कार आहे. तसंच आमच्याकडे आहे, तुझ्याकडे आहे वगैरे. आणि दुसऱ्या ग्रुपचा एक अर्थ सांगा मला. ही हॅज अ कार. त्याच्याकडे कार आहे. करेक्ट, त्याच्याकडे कार आहे किंवा त्याच्याजवळ कार आहे. तर या सगळ्या वाक्यातून ओनरशिप आहे वर्तमानामध्ये हा सेन्स रिफ्लेक्ट होईल. Now let us go ahead for the next construction. What is the next construction? As usual, tell me. दुसरी construction कोणती असते आपली? What is it? Negative. Negative. Okay. सांगा मग. मी आता परत ही वरचे वाक्य आहे तशी कॉपी करतोय. And I press them here. What change will you make? It is simple change that you need to make. आता माझ्याकडे कार नाही, त्याच्याकडे नाही, कोणाकडेच नाही, हे तुम्ही कसं सांगाल? काय बदल करावा लागेल? Which word will you bring here to make the negative sense? Not. Correct. Not. Correct. I त्यालाच have आपण not a car. haven't or I have not. Hasn't. have not. Hasn't. Correct. I have not Correct. car. आणि इथं hasn't किंवा I have not. Has not. has not. Correct. लक्षात घ्या. किंवा याच्या अजून पॅरलल रचना आहेत, माहिती आहेत कोणाला याच अर्थाच्या? असं कधी म्हणता का तुम्ही की आय डोंट हॅव अ कार, आय डोंट हॅव अ पेन, आय डोंट हॅव मनी, म्हणता की नाही? Yes, sir. जसं तुम्ही आय हॅवंट म्हणता तसं आय डोंट हॅव पण म्हणता, राईट? Yes. Yes, जसं sir. ही हॅजंट म्हणता तसं ही डझंट हॅव म्हणता. आर यू क्लिअर? Yes, sir. हा, ते पण लक्षात घ्या. दोज आर पॅरलल कन्स्ट्रक्शन्स. आय राईट वन सॅम्पल हिअर. आय डोंट हॅव. हे डोंट कोणासाठी असेल तर या वरच्या सगळ्या प्रोनाउनसाठी. वी डोंट, यू डोंट, दे डोंट वगैरे. आणि डझंट हॅव कोणासाठी असेल? फॉर He, ऑल. she, it. करेक्ट. फॉर ऑल थर्ड पर्सन सिंग्युलर. पण इथं लक्षात घ्या, डझंट नंतर हॅव येतंय, ही शीट आहे म्हणून हॅज इथं म्हणायचं नाही. बिकॉज धिस डज हॅव इज इक्वल टू हॅज. हे तुम्हाला कळायला पाहिजे. कळतंय? किंवा डू हॅव इज इक्वल टू हॅव. आय हॅव अ कार, आय डोंट हॅव अ कार. शी हॅज अ कार, शी डझंट हॅव अ कार. क्लिअर? बरोबर आहे की नाही? इथं असं नाही म्हणायचं आय एम नॉट अ कार. म्हणणार का आय एम नॉट अ कार? मला असं म्हणायचं की माझ्याकडे कार नाही आणि मी म्हणतोय आय एम नॉट अ कार. बरोबर आहे का? मी माझं बरोबर आहे का ते म्हणणं? No. लक्षात घ्या.
कारण I am not a car, it is one sentence related to fact. And I wish to express ownership. And for expressing ownership, I will have to use have or has, or haven't or hasn't, whatever. Getting or not? Is it understandable? Yes, sir. Now, our third construction. तिसरी construction कोणती असते आपली? बघा मी थोडक्यात लिहितोय. What is this PVQ? PVQ stands for P stands for Positive verbal question. correct. It is positive verbal question. लक्षात घ्या की ज्याचे उत्तर येस न असतील. मग बघा आता मी परत हा ग्रुप अफर्मेटिव्हच्या सेंटेन्सेसचा ग्रुप कॉपी करतोय and I'll paste it here under PVQ. Now you will tell me what change will you make here? हे have इथंच ठेवणार की सुरुवातीला घेणार? बोला बोला लवकर. सुरुवातीला. हा हे have सुरुवातीला घेतलं. Have I a car? हा have I a car. शेवटी कोणता मार्क असेल पंक्च्युएशन मार्क? What will be there? Question mark. Question mark. Question Correct. mark. Ha. Why question mark? Because this construction is of verbal question. Am I right? बरोबर आहे की नाही? Yes. हा. आणि दुसरी रचना कशी असेल? बघा इथे दिसते तुम्हाला. वाचा. Has he a car? Correct. Has he a car? And what will be your possible answers? बघा इथे आहेत उत्तर तुमची. ही उत्तर आहेत तुमची. Yes, he has a car. बघा. He has a car. And no, no असेल तर काय म्हणणार इथं आहे बघा. No, he वाचा. A car. He hasn't a car. Hasn't a Correct. car. He hasn't a car or he does not have a car. बघा आपण हे खाली शिकलो इथं. He doesn't have a car. Getting or not? Yes or no? Yes, sir. Yes, sir. Now, याची पॅरलल रचना कशी असेल मग? याच अर्थाची. डूडजचा वापर करून. बघा. I have a car. करेक्ट. डू आय हॅव अ कार? बघा मी हेच कॉपी करतोय. इथे पेस्ट करतोय तुमच्या लक्षात येईल. डू आय वी यू दे हॅव कार? डू वी हॅव अ कार? काय अर्थ असेल सांगा. Do we have a car? Do you have a car? Do they have a car? Tell me. थांबा हे मी एका वाक्यामध्ये घेतोय, एका पेजवर घेतोय, so that it will be better for you to see. सांगा आता. Do we have a car? Do you have a car? Do they have a car? माझ्याकडे कार आहे का? Correct. माझ्याकडे कार आहे का? Very good. And does he have a car? तुझ्याकडे कार आहे का? नाही, does he? त्याच्याकडे कार आहे का? त्याच्याकडे कार आहे. Correct. त्याच्याकडे कार आहे का? And the answers will be same as we have seen above. Yes, he has a car, or no, he does not have a car. Clear? Yes or no? Yes, sir. याच्यामधलं Yes, sir. काही पटत नसेल तर लगेच विचारायचं. ओके?
आता आपण चौथ्या रचनेकडे जातोय. त्याला मी NVQ असं म्हणतो. तर तुम्ही काय म्हणणार मग? निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन. करेक्ट. निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन. काय फरक कराल? नॉट. बघा तेच मी वरची कॉपी करतोय, परत इथं पेस्ट करतोय. फक्त याच्यामध्ये थोडा फरक करायचा आहे तुम्हाला. त्यामुळे इथं सिक्वेन्स चुकतोय. हा सांगा काय थोडा फरक करणार? हॅव नॉट. करेक्ट. हॅव नॉट. हॅव नॉट किंवा त्याला काय म्हणणार शॉर्ट फॉर्म मध्ये? Haven't, hasn't. Hasn't. Correct. Haven't, hasn't. परत इथं काय म्हणणार? Don't. Don't. Doesn't. करेक्ट. इथे काय Doesn't. म्हणणार? Doesn't. डझंट. करेक्ट. झाले तुमचे निगेटिव्ह प्रश्न तयार. Haven't you a car? तुझ्याकडे एक कार नाही का? Haven't they a car? त्यांच्याकडे एक कार नाही का? Don't I have a car? माझ्याकडे एक कार नाही का? जेव्हा असते तेव्हा असा उलटा प्रश्न पण आपण विचारत असतो. माझ्याकडे हे नाही का, ते नाही का, असून सुद्धा नाही म्हणतात, असं त्याचं सेन्स असतं. आणि पुढचं जे तिसरं आहे, डझंट ही हॅव अ कार, मग त्याच्याकडे एक कार नाही का? उत्तर असेल येस ऑर नो, की जे आपण वर शिकलो. क्लिअर? येस ऑर नो? Yes. हा, व्हेरी गुड. नाव द फिफ्थ कन्स्ट्रक्शन, त्याला आपण काय म्हणतो? कसले क्वेश्चन्स? WH क्वेश्चन्स. करेक्ट. सांगा भाऊ कोणते कोणते प्रश्न तयार होऊ शकतात? सगळे WH वर्ड्स आपण शिकलेलो आहे मागे इंट्रोगेटिव्ह नाउन्स म्हणून. त्यांचाच वापर इथे करायचा आहे आपल्याला वेगवेगळ्या अँगलनी माहिती घेण्यासाठी. सांगा मग कोणते कोणते अँगल्स तुम्ही अप्लाय करू शकता? जसे मी म्हणतोय, कोणाकडे आहे, काय आहे, किती आहेत, केव्हा आहेत, कसले आहेत, कोणत्या आहेत, का आहेत, माझे हे प्रश्न सगळे व्हॅलिड आहेत की नाही या असण्यासंदर्भात, जवळ असण्यासंदर्भात, पोझिशन संदर्भात. यस. पटते सगळ्यांना? Yes, sir. कारण प्रत्येकाचा माहिती संदर्भातला उद्देश किंवा प्रत्येकाचा माहिती घेण्याचा अँगल हा वेगवेगळा असू शकतो. डू यू अग्री विथ मी? कोणाला काय आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, कोणाकडे काय आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला का आहे त्याच्या मागचं कारण काय आहे हे शोधण्यामध्ये इंटरेस्ट असू शकतो, किंवा कोणता आहे याच्यामध्ये इंटरेस्ट असू शकतो. सो टू सॅटिस्फाय ऑल दोज इंटरेस्ट वी नीड टू प्रिपेअर ऑल दीज WH क्वेश्चन्स. आर यू क्लिअर? सांगा मग एक एक प्रश्न सांगा मला. आता आपल्याला जाणून घ्यायचं कोणाकडे आहे. Who have a car? करेक्ट. हू हॅव अ कार. उत्तर काय असतील? I have a car. We have a car. She have, he have. ही हॅव म्हणणार का आता? शी हॅव, ही हॅव? नो नो. सी हॅज. No, sir. करेक्ट. हा, प्रश्नामध्ये मी हॅवचा वापर केलाय म्हणजे तुमची आय वी हा यू दे. करेक्ट. तुमची उत्तर योग्य असली पाहिजेत. तुम्ही लास्ट इयर मध्ये, फायनल इयर मध्ये इंटरव्ह्यूज फेस करणार आहात, कॅम्पस इंटरव्ह्यूज. That time you need to understand the question properly. Until and unless you understand the question properly, you will not be in the position to give correct answer. पटते सगळ्यांना हे? आणि प्रश्नकर्ता यापेक्षा वेगळे प्रश्न विचारू शकत नाही. त्यांचे प्रश्न एकतर वर्बल क्वेश्चन्स असतील किंवा त्यांचे प्रश्न एकतर WH क्वेश्चन्स असतील आणि त्या काळातले असतील. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की त्या समोरच्या व्यक्तीचा प्रश्न हा कोणत्या काळातला आहे, whether it is verbal question or WH question, and what should be your stand as far as that answer is concerned. So you have choice which tense should be used, that is your choice, and basically the question and answer both should be in the same tense. हे लक्षात घ्या. Are you getting or not? That is the logical
relationship between question and answer. Clear? Yes, sir. Hmm. Yes, sir. Who have a car? ठीक आहे, मग तुम्ही सांगितलं उत्तर की आय हॅव, वी हॅव वगैरे. आता मला याचा निगेटिव्ह क्वेश्चन करायचा आहे बघा. डब्ल्यूएच क्वेश्चन्स पण निगेटिव्ह असू शकतात, है की नाही? कसं? Who have not a car. करेक्ट. हु हॅव नॉट और हु हॅवंट. Haven't. Yes. करेक्ट. हु हॅवंट अ कार. मग याची पण उत्तर तीच असतील जी तुम्ही आता सांगितली. I have a car. हॅव कसं म्हणणार आता? Have. हु हॅवंट अ कार. Who haven't. हा, I haven't a car. करेक्ट. I आय haven't हॅवंट, a car. वी हॅवंट, यू हॅवंट, दे हॅवंट. क्लिअर? Yes. हा. आता नाव लेट अस गो अहेड फॉर द थर्ड क्वेश्चन. बघा आता मी वरचेच हे प्रश्न आहे तशी कॉपी करतोय आणि इथे पेस्ट करतोय. ट्राय टू अंडरस्टँड. आता माझा प्रश्न हा थर्ड पर्सन सिंग्युलर संदर्भातला आहे, तर मी काय वापरलं पाहिजे? Has. Has. बरोबर? बरोबर आहे की नाही? हु हॅज अ कार. आणि या तिसऱ्या प्रश्नाचा मला निगेटिव्ह करायचा आहे. Who has not a car. Hasn't. करेक्ट. हु हॅझंट अ कार. हु हॅज नॉट अ कार. मग तुमची उत्तर काय असतील या तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाची? He has a car. He hasn't a car. He करेक्ट. hasn't a car. सगळे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स ही तुमची उत्तर असतील या दोन प्रश्नासाठी. क्लिअर? Yes. हा, लक्षात घ्या. आता ठीक आहे, कोणाकडे आहे हा एक आपला अँगल होता. आता आपल्याला जाणून घ्यायचा आहे काय आहे, माझ्याकडे काय आहे, तुझ्याकडे काय आहे वगैरे. तर तुम्हाला कोणत्या डब्ल्यूएच वर्डची मदत घ्यावी लागेल? What? व्हॉट. करेक्ट. आता तुम्हाला असं म्हणायचं आहे माझ्याकडे काय आहे. माझ्याकडे काय आहे? म्यूट करा प्लीज. कोणीतरी, कोणाकडून तरी डिस्टर्बन्स येतोय. प्लीज टेक केअर ऑफ युअर माईक. ओके. माझ्याकडे काय आहे कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? What do I have? व्हेरी गुड. व्हॉट डू आय हॅव. आता आयच्या ग्रुपमध्ये कोणते कोणते आहेत हे लक्षात घ्या. वी, यू, दे वगैरे सगळे येतील इथं. आणि याचा निगेटिव्ह क्वेश्चन कसा असेल? माझ्याकडे काय नाही. What don't I have? करेक्ट. व्हाट डोंट आय हॅव. मेरे पास क्या नहीं है. ओके, व्हेरी गुड. पुढं आता आपल्याला त्याच्याकडे काय आहे असे विचारायचं आहे. उसके पास क्या है? What does he have? Doesn't He has. करेक्ट. व्हाट डज ही He हैव. has. have. करेक्ट. उसके पास क्या नहीं है? सब कुछ है, म्हणते की नाही? हाँ, just simple change you have to make. What doesn't he have? Correct. What doesn't he have? उसके पास क्या नहीं है. राइट. परत आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे ठीक आहे, पण का आहे? बघा, कोणाकडे तरी काहीतरी असण्यामागे काहीतरी उद्देश असतो. उगीच आपण कोणत्याही पण गोष्टी बाळगत नाही. तुम्ही, मी किंवा जगातले इतर लोक उगीच बाळगतो का कोणती गोष्ट? आता माझ्याकडे हे आहे बघा, नेहमी असते. उगीच बाळगतो का मी? No. काहीतरी पर्पज आहे की नाही? आहे की नाही? हेतू आहे की नाही? Yes, sir. येस. मग सांगा आता कसं म्हणणार? माझ्याकडे एखादी गोष्ट जसे की कार का आहे? Why do I have? Why do I have a, for example, car? मेरे पास कार क्यों है? किस वजह से? किस कारण? राइट. मग सांगा बघू याचं आन्सर काय असेल? याचा आन्सर देण्यासाठी पण तुम्हाला याच काळाची मदत घ्यावी लागते. हेच पॅटर्न्स वापरावे लागतात जे आपण वर शिकलोय. जसं की आय हॅव अ कार बिकॉज. सांगा पुढे, सांगा एक काहीतरी.
I have a car. I need to go far. Correct. Because I need to go far. I need to travel every day. Right? I need to travel a long distance every day. Are you getting or not? पटतंय का? Yes. हा, हे पटणं खूप महत्वाचं आहे बरं का, मागे पण मी बोललोय. ओके, आता मला असं विचारायचं की त्याच्याकडे एक कार का आहे? उसके पास एक कार क्यों है? Why does he have car? Correct. Very good. Why does he have a car? मग तुम्ही तेच उत्तर सांगा. फॉर एक्झाम्पल, he has a car because he needs to travel a long distance every day. Right? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? Yes, sir. हा, Yes, काहीतरी छोट्या छोट्या फीडबॅक देत चला, म्हणजे मला अंदाज येतोय की काय सांगायचं, काय नाही सांगायचं, कुठं पुढे जायचं, कुठं मागे यायचं वगैरे. ओके, व्हेरी गुड. नाउ लेट्स गो अहेड फॉर द नेक्स्ट angle of getting information. Now my angle is to know the number. आहेत ठीक आहे, कार आहे किंवा आहेत ठीक आहे, पण नेमके किती आहेत? मग त्याच्यासाठी मला कोणत्या शब्दाचा वापर करावा लागेल? कोणत्या इंटरोगेटिव्ह प्रोनाउनचा वापर करावा लागेल? How many? How many? करेक्ट. हाऊ मेनी नंतर मला इन्स्टंटली ते नाउन लक्षात घेणं किंवा ते नाउन आणणं गरजेचं आहे. हाऊ मेनी कार्स Do I have? करेक्ट डू आई हैव? मेरे पास कितनी कार्स है? एंड इट्स आंसर विल बी आई हैव 2 cars, 10 cars, 365 cars, because I am very rich and I wish that I should use 1 car every day. Yes or no? That may be the reality in case of some people. Are you getting or not? Yes. हा, लक्षात घ्या. पॉसिबिलिटीज आहे, शक्यता आहे. आता मला असं म्हणायचं आहे की उसके पास कितनी कार्स है? बघा, मी परत हे आहे तसंच कॉपी करतोय, फक्त थोडा फरक करायचा आहे. तो फरक तुम्ही सांगायचा. Does he have? व्हेरी गुड. डज ही हॅव? मला हे बोलायचं आहे बरं का, तोंडातून बाहेर काढायचे आहेत. आपण जर वर्गात असतो की नाही, प्रत्येकाला मोठ्या मोठ्याने हे सगळं बोलावं लागलं असतं सगळं. मग कसं आपल्या तोंडाला वळण लागत नाही बघूया. तुम्ही पण तसंच करा. या रचना सगळ्या म्हणा. ज्यावेळेस घरात कोणी नसते की नाही, या रचना घ्यायच्या, एखादी प्रिंट घ्यायची, लिहून काढायच्या आणि मोठ्या मोठ्यानं म्हणायचं. कशी जिभेला मनाला सवय लागत नाही बघूया आपण. लागणार की नाही? लागेल की नाही लागेल सवय? लागेल. हा, पण असं म्हणायचं नाही सर कशा कशाचा अभ्यास करू, तिकडे मॅथमॅटिक्स वाट बघतंय, हे आहे ते आहे, सगळंच आहे, असणारच आहे. आपण वेळ किती काढतोय त्याच्यातून चोरून, ते खूप महत्वाचं आहे. जब सभी लोग सोते हैं तब जो जागता है वही सिकंदर बनता है की नाही? असं काहीतरी डायलॉग ऐकत असतो आपण, बरोबर आहे की नाही? and that dialogue is applicable for you in case of this practice also. लक्षात घ्या. मी काही इकडचं तिकडचं सांगत नाही, खरं तू सांगतो तुम्हाला. ओके, आता पुढचा अँगल काय असू शकतो? आहेत ठीक आहे, पण केव्हा आहेत? बरोबर आहे की नाही? पण केव्हा आहेत याची ऑब्वियस आन्सर्स असतील की आता आहे, सध्या आहे, यावेळी आहे, या क्षणी आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे when do you have a car हा प्रश्न जसा प्रॅक्टिकली थिअरॉटिकली आहे, तसा प्रॅक्टिकली फारसा ऍप्लिकेबल नाही, कारण इम्प्लाइड आहे, ते सध्या आहे म्हणून ते इम्प्लाइड आहे. लक्षात घ्या. म्हणजे वेनचा प्रश्न इट इज थिअरॉटिकली ऍक्सेप्टेबल बट प्रॅक्टिकली लेस ऍक्सेप्टेबल. डू यू अग्री विथ मी? बरोबर आहे की नाही? कळतंय का मी काय म्हणतोय?
ओके. आता अजून कोणते डब्ल्यूएच वर्ड्स इथे ऍप्लिकेबल असू शकतात? आपण बघितलं हू बघितलं, व्हॉट बघितलं, वाय, वेन, हाऊ. माझा प्रश्न असा असू शकत नाही का, कार आहे ठीक आहे, पण कोणती आहे, ब्रँड कोणता आहे, BMW आहे की ऑडी आहे की मर्सिडीज आहे की अजून कोणते आहे? व्हॅलिड आहे की नाही प्रश्न हा? विच कार डू आय हॅव? विच कार डू यू हॅव? आहे की नाही? Yes, sir. Yes. मग सांगा त्याचं उत्तर काय असेल? उत्तर पण सांगा मला. आता मी हेच कॉपी करतोय आणि 14वा प्रश्न बनवतो त्याच्यातून. Which car do I have? Which car do you have? Which smartphone do you have? Which book do you have? Which bike do you have? सांगा सांगा लवकर सांगा. आपण 12वी नंतर आलेलो आहे. एवढा स्पीड पाहिजे तुमच्या बोलण्यामध्ये. फास्ट, पटपट. कोणी काही म्हणू द्या, आपण शांत नाही राहायचं. हा, सांगा ना. विच कार डू आय हॅव? याचीच मदत घ्यावी लागेल. आय हॅव. हा, तुम्हाला एवढं पडून सांगायचं म्हटल्यावर अवघड आहे का? आय हॅव. मला परत नाव घ्यावं लागते असं वाटायला लागले. तुम्ही सगळे आहेत का ऑनलाईन? लावून ठेवले कोणी आणि बसले उगाच? रोपळकर अथर्व, रोपळकर 62, रोल नंबर 62. येस सर. मी काय बोलतो कळतंय अथर्व? येस सर. हा, मग सांगा ना याचा अर्थ काय? याचं उत्तर कसं असेल? विच कार डू आय हॅव? त्याचं उत्तर सांगा. वरच्या अफर्मेटिव्हची मदत आय घ्या. हॅव हा, BMW कार. करेक्ट, व्हेरी गुड. असं बोला. गुड. ओके. आता पुढचा प्रश्न आहे, लास्ट क्वेश्चन आहे. विच कार डज ही हॅव? Go ahead, someone. Should I take name? He have He have Mercedes. आता ही हॅव म्हणणार की ही Has हॅज a म्हणणार? BMW car. Has. He has one. Correct. He has a BMW car. ही साठी शी साठी कधीही हॅव म्हणायचं नाही. म्हणायचं पण कशामध्ये? क्वेश्चनच्या रचनेमध्ये. डज शी हॅव? डज ही हॅव? आर यू क्लिअर? पटतंय का? Yes. Sir. हा, Yes. ओके. अजून कोणते व्हॅलिड प्रश्न आहेत? हाऊ मच म्हणू शकतोय मी इथं? हाऊ मच? हाऊ मच कार्स डू आय हॅव? No. नो. No. Why? Because? For quantity measure. Correct. Because cars are not uncountable, they are countable in number. Okay, very good. अजून कोणते प्रश्न होऊ शकतात? सांगा. Where? Where पण बरोबर आहे. ठीक आहे. Where do you have a car? एक कोणतं तरी ठिकाण सांगा. I have a car in Pune. बघा माझीच आहे पण माझ्या जवळ नसू शकते. असू शकते तसं पण. I have a car in Pune. माझ्याकडे कार आहे पण कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. मी कुठे आहे? पंढरपूरमध्ये आहे. ऍक्सेप्टेबल. अजून कोणता प्रश्न होऊ शकतो? ठीक आहे. तर समजलं हे सगळ्यांना? Yes. पुढे जायचं? Sir. पुढे जायचं? Yes, sir. Very good. So let us go ahead for the next screen and remaining discussion. तर बघा आता परत हा टेबल दिसतोय सगळ्यांना?
Yes, sir. कोणाकडे तरी काहीतरी आहे हे आपण या हायलाइट केलेल्या बॉक्स मधून शिकलो. दुसऱ्या बॉक्स मधून आपण शिकणार आहोत. सांगा काय शिकणार आहोत. कोणाकडे तरी काहीतरी होते. करेक्ट, काहीतरी होते. मी म्हटलं कधी होते. तुमची उत्तर असतील In past. करेक्ट. इन पास्ट, yesterday, in last week, last month, last year, before 10 years, before 2 years, in 1974, in 1982 वगैरे. क्लियर? Yes or no? Yes, sir. So which verb is used here? Had. Correct. Had is used for, बघा माझा कर्सर कसा हलतोय. Had is used for all. Correct. All. Very good. आणि त्याच्यातून व्यक्त काय होते. Ownership in past. Ownership in past. Correct. Very good. Now let me share another screen and discuss further. बघा आता मी परत याच स्क्रीन वर आलोय. आता मी इथं सिंपल प्रेझेंट ऐवजी काय म्हणू आता. Past. करेक्ट, सिंपल पास्ट. आणि इथं ओनरशिप इन प्रेझेंट ऐवजी मी काय म्हणू. Ownership in past. Ownership in past. करेक्ट. व्हेरी गुड. आता मला फक्त थोडा फरक करायचा आहे. फक्त थोडा. कळतोय फरक काय करायचा आहे. Had. करेक्ट. बघा इथं हॅड म्हणायचं आहे आणि इथं पण हॅड म्हणायचं आहे. झालं माझं सिंपल पास्ट टेन्स. कोणाकडे तरी काहीतरी होतं. आज नाहीये कदाचित. कारण का एकतर हरवलं, एकतर चोरीला गेलं, एकतर डॅमेज झालं. बरोबर आहे की नाही. Yes. हा, कोणाकडे तरी काहीतरी होतं. आज आहे का माहित नाही. कदाचित डॅमेज झाला असेल, चोरीला गेला असेल, आपल्या भाषेत कोणतरी पळवून नेलं असेल. सर ना, पळवून नेणे म्हणजे चोरीला जाणे, आपल्याला माहिती आहे. लक्षात घ्या. याच्यामध्ये काय सांगण्यासारखं आहे का अजून. आय हॅड अ कार. एकच अर्थ सांगा, आपण पुढे जाऊयात. हा, मेरे पास एक कार थी. माझ्याकडे एक कार होती. राइट. Yes, sir. हाँ, he had a car. उसके पास एक कार थी. त्याच्याकडे एक कार होती. आता आपण निगेटिव्ह कडे जाऊयात. मला सांगा याच्यामध्ये काय फरक करणार. Hadn't. करेक्ट. hadn't किंवा had not. Had not. करेक्ट. तसंच इथं आता डोंट हॅव हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये डोंट म्हणणार की त्याचा पास्ट फॉर्म वापरणार. Didn't. करेक्ट. डिडंट हॅव. बघा डिडंट हॅव इज इक्वल टू hadn't. did have is equal to had. जसं go went आहे की नाही तसं have had. लक्षात घ्या. कळतंय. कळतंय का. हा, तसंच आता तिसरी रचना. he she it someone hadn't or had not. तसंच इथं Didn't. करेक्ट. didn't. व्हेरी गुड. झालं. अर्थ तर तुम्हाला समजत असतील अशी अपेक्षा आहे. आय डिडंट हॅव कार. माझ्याकडे एक कार नव्हती. होती नव्हती. कळतंय का. आता पुढं. आता मी हे जास्त डिस्कस करत नाही. तुम्हाला समजण्यासारखंच आहे हे. अवघड काही नाही याच्यामध्ये. काही शब्दांचा फेरफार आहे की ज्याच्यातून काळ बदलतोय, अर्थ बदलतोय. एवढं लक्षात घ्या. Okay, now let us go to third construction. What change will you make here? Had. Had I a car? परत इथं Did. करेक्ट. परत इथं तेच Did. did. बघा had I a car? Did I have a car? Did he have a car? आता इकडे did म्हटल्यानंतर बघा ही एक तुमची शंका काढून टाकतो. इकडे सुरुवातीला did म्हटल्यानंतर इकडे have आलं पाहिजे. इथे have च्या ठिकाणी परत had घ्यायचं. कळतंय का. नाही. हा, लक्षात घ्या. कारण did have म्हणजेच had आहे. did have लाच तो पास्टचा सेन्स आहे had चा. किंवा did have म्हणजेच had. had म्हणजेच did have.
कळते कळते की नाही कळत? Yes, sir. ओके, Yes, sir. पुढे जाऊयात आता. आता इथं होती का हा अर्थ आपल्याला पीव्हीक्यू मधून मिळाला. आता आपल्याला म्हणायचं नव्हती का. Hadn't. करेक्ट. hadn't I a car किंवा didn't I have a car? Yes, I had a car. No, I didn't have a car. तच इथे पण अर्थ असतील, लक्षात घ्या. didn't I have a car? परत इथे पण तसंच, didn't he have a car? त्याच्याकडे कार नव्हती का? लक्षात घ्या. Now we are up to the last construction, that is WH questions. बघा, मला फक्त आता हे जे दिसतात की नाही हायलाइट केलेले, यांना रिप्लेस करणारे शब्द पाहिजेत. कोणत्या शब्दाने रिप्लेस कराल यांना? Had and hadn't. करेक्ट. had, hadn't आणि did किंवा didn't. Didn't. बरोबर आहे की नाही? तेच करायचंय. कसं बघा, आता मी या सगळ्यांना डिलीट करून टाकतो. हे बघा, वाक्य पूर्ण करायचे. आपण हे शिकलोय की क्रियापद वाक्य पूर्ण करतात आणि काळ पण दाखवतात. ते आपल्याला इथं परत शिकायला मिळते कसं ते. बघा, मी म्हणतो हॅड अ कार, वाक्य पण पूर्ण झालं, प्रश्नार्थक वाक्य पूर्ण झालं आणि काळ पण समजलं तुम्हाला. हू हॅड अ कार? व्हॉट विल बी युअर आन्सर्स? हू हॅड अ कार? I had a car. He had a car. एका शब्दात सांगा मला. बरोबर आहे तुमचं, पण एका शब्दात सांगा. ऑल. All had a car. करेक्ट. ऑल प्रोनाउन्स. बरोबर आहे की नाही? हू हॅड अ कार, याचं उत्तर ऑल प्रोनाउन्स असेल. आय, वी, यू, ही, शी, इट, समवन, समबडी, नो वन, नोबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, दिस, दॅट, दिस, दोज, अ फ्यू, मेनी, सम. बरोबर आहे की नाही? Yes, sir. हा. Yes, sir. आता याचा निगेटिव्ह. Hadn't. हू हॅडंट अ कार, तेच परत उत्तर सगळी. आय हॅडंट, वी हॅडंट, यू हॅडंट वगैरे. परत बघा, आता वेगळ्या पद्धतीने मी विचारतोय, हू डिड हॅव अ कार? बघा, आता इथे लक्षात घ्या, हू हॅड अ कार म्हटलं काय आणि हू डिड हॅव अ कार म्हटलं काय. दोन्हीचाही अर्थ, दोन्हीचाही टेन्स सेम. कळालं सगळ्यांना? Yes, sir. हा, व्हेरी गुड. आता पुढं, आता ही डिड हॅव कॉपी करतोय मी आणि याच्यामध्ये टाकून देतोय आणि इथं डीडचं काय करतोय? डिडंट करतोय. हू डिडंट हॅव अ कार? मग याचं उत्तर तुम्ही असं सांगू शकताय, आय हॅडंट अ कार किंवा आय डिडंट हॅव अ कार. दोन्ही आन्सर्स बरोबर आहे. आपल्या मगाशी जो रूल बघितला आपण त्याच्यानुसार. आता मेरे पास क्या था? बघा, पाचव्या प्रश्नाच्या पाचव्या रचनेच्या संदर्भात मी बोलतोय, मेरे पास क्या था. कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? What did I have? I had. करेक्ट. What did I have? व्हेरी गुड. व्हॉट डीड आय हॅव? माझ्याकडे काय होते. परत माझ्याकडे काय नव्हते, कसं म्हणणार? Didn't. What Didn't. didn't I? Didn't I have? करेक्ट. व्हॉट डिडंट आय हॅव? जसं बघा, आज मी मोबाईल घेतलाय, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे नव्हता. मग त्याच्या संदर्भात मी प्रश्न विचारतोय, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे काय नव्हते. व्हॉट डिडंट आय हॅव बिफोर 2 years? I didn't have I mobile. didn't have a smartphone करेक्ट. before 2 years. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय डिडंट हॅव अ स्मार्टफोन बिफोर 2 years. लक्षात घ्या. आता पुढे जाऊयात आपण. परत हे जे आहेत की नाही, यांना हायलाइट करतोय, यांना रिप्लेसमेंट करायचे आपल्याला, जेणेकरून यांचा पास्ट टेन्स व्यक्त होईल. बघा,
फक्त शब्दांची आलटापालट आहे. ही आलटापालट तुम्हाला समजली की सगळे प्रश्न मिटतात कम्युनिकेशनचे. यांना मी सगळ्यांना डिलीट करतोय. सांगा आता, तुम्ही सांगा, यांना अर्थ द्या तुम्ही. 7व्या प्रश्नाला अर्थ द्या. What did he have? What did he have? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, What इथं did he निगेटिव्ह What प्रश्न did- आता. didn't What didn't he have? didn't he have? हा, करेक्ट. एक्सक्यूज मी, व्हॉट डिडंट ही हॅव. हा, पुढं. Why did I have a car? Why did I have? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, Why did not he have a car? correct. Why didn't he have a car? He didn't have a car because he is from poor family. He didn't have a car because he didn't need it. बरोबर आहे की नाही? ओके, how many cars? 11व्या प्रश्नासंदर्भात सांगा आता. How many cars? Did I have? Did I have? Very good. Did I have? How many cars? Did not he have? Didn't हा, have. didn't. I म्हणा, he म्हणा, सगळ्यांसाठी he. चालतंय. How many cars didn't he have? उसके पास कितनी कार्स नहीं थे, वगैरह. Which car? मेरे पास कौन सी कार थी? Did I have? Correct. Which car did I have? उसके पास कौन सी कार थी? उसके पास कौन सी कार थी? Did he have? Correct. Which car did he have? मग त्याचं उत्तर मी म्हणतोय, he had a BMW. He had an Audi, वगैरे. क्लिअर? समजतंय? बघा, झाले. या सगळ्या वाक्यामध्ये मला सांगा, या ज्या रचना आपण सगळे शिकलो की नाही? बघा, या हायलाइट केलेल्या रचना सगळ्या ज्या तुम्हाला दिसत आहेत, है की नाही? मी परत एकदा हायलाइट करतोय. हे बघा, या ज्या रचना आहेत की नाही, सगळ्या आपण शिकलो. या सगळ्या रचनामध्ये एक सेन्स कॉन्स्टंट आहे. कोणता सेन्स कॉन्स्टंट आहे? Question mark. हा, Ownership in past. very good. Ownership, the sense of ownership or possession is constant in all the sentence constructions. May it be in the form of negative, may it be in the form of affirmative, may it be in the form of positive verbal question, may it be in the form of negative verbal question or WH questions. काय आहे, काय नाही, कोणाकडे आहे, कोणाकडे नाही, कोणतं आहे, कोणतं नाही. या आहे नाही मध्येच पोझिशनचा सेन्स कॉन्स्टंट आहे, तो कुठेच मिस होत नाही. आणि केवळ त्या पोझिशन या घटकाला अनुसरून एवढ्या सगळ्या रचना होऊ शकतात. कळतंय का? कळतंय का? Yes, sir. हा, मग मला सांगा, माणसांचं बोलणं हे या रचनांच्या पलीकडचं असू शकतं का? याच्यापेक्षा वेगळे माणसं बोलू शकतात का? भले ते इंग्रज असतील, आपण मराठी माणसं आहोत. काय फरक आहे? जे मराठीमध्ये बोलतोय तो तेच हिंदीमध्ये, तेच इंग्लिशमध्ये. ग्रामर इज ग्रामर. इट इज युनिव्हर्सली ऍप्लिकेबल फॉर ऑल लँग्वेजेस. पटतंय? पटतंय की नाही पटत? परत बोला कोणीतरी. होय म्हणा, नाही म्हणा. Hoy. Yes, sir. Very good. Okay. So I think the time is not permitting us to proceed further. जे चाललंय ते कळतंय सगळ्यांना? Yes, sir. ओके, गुड. Yes, sir. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की तुमची जी टीचिंग डायरी आहे, इन दॅट टीचिंग डायरी द नोट्स ऑफ रिमेनिंग ऑल युनिट्स हॅव बीन अपलोडेड, इन्क्लुडिंग द सॅम्पल क्वेश्चन पेपर्स ऑफ IC2 as well as IC3. Have you seen it? Yes or no? Yes, sir. हा, तर ते डाउनलोड करा, वाचा, बघा
आता मला असं वाटतं की तुमच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे जे आपण सध्या शिकत आहोत. हे कळालं तर तुमच्याकडून वाक्य बनणार आहेत, शब्द फुटणार आहेत, काहीतरी बोलता येणार आहे, काहीतरी लोकांनी बोललेलं समजणार आहे. त्या दृष्टीनं मी या गोष्टीवर थोडासा भर देतोय. ज्या काही गोष्टी इतर ज्या राहिलेल्या आहेत त्या पण आपण शिकणार आहोत. आर यू क्लिअर? हॅलो. Yes, sir. हा, Yes, sir. याच्यामध्ये काही अडचणी असतील यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाइम. आय विल हेल्प यू as long as I can help. Are you clear? Yes or no? Yes. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. So thank you everybody for your patience, your listening. Let us stop here for today. Have a good day.